शाळा मनमानी फी घेतात, त्यामुळे मुंबईतल्या 12 शाळांमधल्या पालकांनी आज या फी वाढी विरोधात जोरदार आंदोलन केलं। मुंबईच्या आझाद मैदानात भरमसाठ फी वाढ मागे घ्यावी, सरकारनं घालून दिलेल्या नियमानुसारच फी वाढ व्हावी, शिवाय राज्यातल्या प्रत्येक खासगी शाळेची एकसारखी दरवाढ आणि एकसारखा अभ्यासक्रम असावा, अशा मागण्या यावेळी केल्या गेल्या। बुधवारी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासोबत आंदोलक पालकांची दुसरी बैठक झाली, मात्र तरीही तोडगा न निघाल्यामुळे पालक आक्रमक झालेत। आमची मागणी एवढीच आहे की तुम्हाला जर फी वाढ करायची आहे तर तुम्ही जरूर करा, पण 1 वर्ष आड करा। ह्या प्रायव्हेट शाळा मायनॉरिटीच्या नावाखाली, अनएडेड स्कूलच्या नावाखाली आज आपल्या सरकारलाही जुमानत नाही, लोकांना तर जुमानतच नाही पण सरकारलाही जुमानत नाही। आमचं म्हणणं सरकारला एवढंच आहे की जे फी रेग्युलेशन ॲक्टमध्ये जे लूप होल्स आहेत, जसं मायनॉरिटी आहे किंवा इतर आहेत, हे पूर्णतः तुम्ही बंद करा आणि एक फी स्ट्रक्चर आणा। शाळेचं काम आहे शिक्षण देणं, शिक्षणाचं दान करणं, पण शाळा आज स्कूलमध्ये त्यांचे स्टॉल्स लावून शूज, सॉक्स सगळंच विकायला बसलेले आहे। मग ती शाळा आहे कि शॉपिंग मॉल है? फीस भरने के लिए मजबूर किया जा रहा है। जो लोग पैसे नहीं भर रहे, जैसा ऐसे बीच में ही इन्होंने कुछ अमाउंट मंगा लिया, पेरेंट्स ने पूछा किस चीज का अमाउंट है ये, प्लीज हमें बोलिए, हम भरेंगे। वो सिर्फ एक 500 रुपए थे। बात सिर्फ 500 रुपए की नहीं है, हम जानना चाहते हैं वो 500 रुपए किस चीज के लिए। जिन लोगों ने नहीं भरा उनके बच्चों को पनिश किया गया। दरम्यान कोणकोणत्या शाळांनी ही फी वाढ केलेली आहे त्यावरती सुद्धा एक नजर टाकूयात। मुंबईतल्या 12 शाळा आहेत। युनिव्हर्सल हायस्कूल दहिसर, सिस्टर निवेदिता स्कूल डोंबिवली, तपोवन विद्यालय, विबग्योर हायस्कूल मालाड, सेंट जोसेफ स्कूल पनवेल, कांदिवलीचं लोखंडवाला स्कूल, चिल्ड्रन्स अकॅडमी, डीएव्ही पब्लिक स्कूल नेरूळ, रायन ख्रिश्चन स्कूल, डीपीएस स्कूल नेरूळ, ओरियन स्कूल दादर, शांतिनिकेतन स्कूल पनवेल, सेंट झेवियर स्कूल, बीबीपीएस स्कूल खारघर, रिझवी बॉम्बे स्कूल, गरोडिया इंटरनॅशनल चेंबूर, डेव्हिड इंग्लिश मीडियम स्कूल, होली एंजल स्कूल मालाड, या सर्व शाळांनी फी वाढ केलेली आहे। त्याविरोधात आज पालकांनी आंदोलन केलं।